आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढ शक्य, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे प्रतिपादन। आगामी 2 वर्षात 40 लाख टन कच्च्या साखरेची निर्यात करण्यास मंजुरी। देशात पुरेसा तांदूळ साठा उपलब्ध, भारतीय बासमतीला जगात मोठी मागणी। पुणे जिल्ह्यातील हरितगृहांच्या संख्येत 5 पटीने वाढ। यंदाच्या हंगामात देशातून 3 लाख टन गव्हाची निर्यात आणि राज्यस्तरीय शेळी पालक संघाची स्थापना करण्याचा निर्णय। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। कृषी उत्पादनामध्ये वाढ करणे हे सध्याचे कृषी क्षेत्रापुढील प्रमुख आव्हान असून या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकेल, असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बारामती इथे केले। ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित बारामती इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या नवीन इमारतीचं आणि कृषी तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। कृषी क्षेत्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। यापूर्वी अन्नधान्याची आयात करणारा आपला देश आज मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची निर्यात करीत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषी राज्यमंत्री चरणदास महंत, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होते। भारतीय साखर उद्योगापुढील आर्थिक पेच सोडवण्यासाठी आगामी 2 वर्षात 40 लाख टन कच्च्या साखरेची निर्यात करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या आर्थिक पेच प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष मंत्रिगटाची स्थापना केली होती। या मंत्रिगटाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। यंदा भारतात देशांतर्गत मागणी पुरवूनही पुरेसा तांदूळ साठा उपलब्ध आहे। त्यामुळे यंदा देशात तांदळाची आयात करावी लागणार नाही, असं केंद्रीय भात संशोधन संस्था अर्थात CRRI न म्हटलं आहे। गेल्या वर्षी झालेला चांगला मान्सून आणि अनुकूल हवामानामुळे यंदा तांदळाचं चांगलं उत्पादन होणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या तांदूळ निर्यातीतही सातत्याने वाढ होत आहे। नियंत्रित वातावरणातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हरितगृहाकडील कल वाढतो आहे। त्यामुळे गेल्या 3 वर्षात पुणे जिल्ह्यातील नव्या हरितगृहांच्या संख्येत 5 पटीने वाढ झाली आहे। गेल्या 8 वर्षात जिल्ह्यात 22.21 हेक्टर क्षेत्रावर 176 हरितगृहांची उभारणी करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक हरितगृह हवेली तालुक्यातील असून त्यांची संख्या 54 आहे। यंदाच्या हंगामात गेल्या 12 जानेवारी 14 अखेरपर्यंत देशातून 3 लाख टन गव्हाची निर्यात करण्यात आली आहे। गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्रीय आर्थिक व्यवहार विषयक समितीने जून 2014 पर्यंत 20 लाख टन गव्हाची निर्यात करण्यास मंजुरी दिली होती। गतवर्षी अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये देशांतर्गत मागणी पुरवून शिल्लक राहील इतका मोठा साठा उपलब्ध होता। शेळी पालनासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी राज्यस्तरीय शेळी पालक संघाची स्थापना करण्याचा निर्णय नुकत्याच सोलापूर इथे पार पडलेल्या शेळी विकास परिषदेत घेण्यात आला। महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण केंद्रातर्फे सोलापूरला राज्यस्तरीय शेळी विकास परिषद घेण्यात आली। ज्या बागांमध्ये आंबा मोहर येण्यास सुरुवात झाली आहे त्या मोहराचे संरक्षण करणे गरजेचे आहे। भुरी आणि तुडतुडे हे मोहराचे प्रमुख शत्रू होत। या दोन्हीच्या एकत्रित नियंत्रणासाठी 50% 50 ग्रॅम क्लोथायनिडिन, 50 WDG आणि 80% पाण्यात मिसळणारे गंधक 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून 15 दिवसांच्या अंतराने फवारावे। आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। आले कमाल 6000 रुपये, किमान 5000 रुपये, बटाटा कमाल 1400 रुपये, किमान 800 रुपये, भेंडी कमाल 3000 रुपये, किमान 2500 रुपये, दुधी भोपळा कमाल 1200 रुपये, किमान 600 रुपये, काकडी कमाल 2500 रुपये, किमान 2000 रुपये, कांदा कमाल 1000 रुपये, किमान 700 रुपये,
कारले कमाल 2200 रुपये किमान 2000 रुपये, कोबी कमाल 500 रुपये किमान 300 रुपये, लसूण कमाल 4000 रुपये किमान 2000 रुपये। कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या। येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता असून त्यानंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भात हवामान मुख्यतः कोरडे राहील। राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस, किमान तापमान 19 अंश सेल्सिअस, पुणे 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 17 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 15 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषी वार्ता। पुन्हा भेटूया पुढील भागात। तोपर्यंत नमस्कार। हे घे, आणखी सांग। बस। अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय। मातीचं परीक्षण केलंय। आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू। शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला। आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या। खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा। आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा। अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे। आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर। आई, मला खायला दे ना। धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही। चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल। म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे। त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक, याशिवाय मिनी किट बी भेटल। पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे। त्यानं मिळकत बी वाढल। आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल। पुण्याला सांस्कृतिक शहर अशी ओळख मिळवून देणारे अनेक महोत्सव पुण्यात सातत्यानं होत असतात। यात दरवर्षी भरणारी भीमथडी जत्रा खूपच लोकप्रिय आहे। पुण्याच्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरलेली या वर्षीची भीमथडी जत्रा
काही नव्या वैशिष्ट्यांमुळे विशेष ठरली. जत्रेचं हे 8वं वर्ष होतं. महाराष्ट्राबरोबरच अन्य 6 राज्यांमधील शेतकरी आणि लोककलाकारांचा सहभाग असलेल्या या भीमथडी जत्रेच्या रूपानं पुण्यात 4 दिवसांसाठी जणू एक टुमदार गावच अवतरलं होतं. प्रवेशद्वारावरचं डौलदार बैलजोडीचं आणि रांगड्या तुतारीवाल्याचं शिल्प प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होतं आणि ग्रामीण ढंगाच्या वाजंत्रीचे स्वर प्रेक्षकांचं स्वागत करण्याबरोबरच गावाकडच्या वातावरणाचा अनुभव देत होते. जत्रेच्या संयोजिका सुनंदा पवार, सुनेत्रा पवार आणि बचत गटाच्या सदस्यांनी दीप प्रज्वलन करून जत्रेचं उद्घाटन केलं. या वर्षीच्या भीमथडी जत्रेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जत्रेतील वैविध्याला उठाव देण्यासाठी ती 6 वेगवेगळ्या दालनांमध्ये भरवली गेली होती. यातलं प्रत्येक दालन गावाची खास वेगळी ओळख करून देत होतं. जत्रेतलं पहिलं दालन होतं गृहोपयोगी आणि कलात्मक वस्तूंचं. इथे असलेल्या रंगीबेरंगी लॅम्पशेड्स, मधुबनी शैलीतली चित्र, टेराकोटाच्या वस्तू, दागिने असे विविध प्रकार बघायला मिळत होते. मी बचत गटाचे सदस्य आहे. कृष्णावाहिनी महिला बचत गट, नरसोबावाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. बचत गटाचे प्रोजेक्ट माझे आहेत पेढा, बर्फी, बासुंदी, कवड बर्फी, करदंड, कुंदा, कडक बुंदी, लाडू. इतर मी आता जसं चालू झालेलं आहे तेव्हापासून मी येते. गेली 3 वर्ष आम्ही सतत येतोय भीमथडीला. इनफॅक्ट दरवेळी पुढच्या टायमाला कधी येणार त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. ह्यावेळीचं जे भीमथडीचं आयोजन आहे ते माझ्या हिशोबाने जास्त वेल ऑर्गनाइज्ड आहे आणि म्हणजे सोयी पण जास्त चांगल्या आहेत. आणि जनरली आम्ही येतो इथे ते गावातले मसाले आणि हे सगळं घ्यायला. जत्रेच्या दुसऱ्या दालनात होती प्रक्रिया केलेली खाद्य उत्पादनं. इथे लोणची, मसाले, जॅम, जेली आणि सरबतांना चांगला प्रतिसाद लाभला. खास गावरान चवीचे मसाले आणि कुरडया पापड्यांसारखे वाळवणाचे पदार्थही भरपूर प्रमाणात खपले. मी पहिल्यांदाच भीमथडीमध्ये पार्टिसिपेट केलं आणि मला अतिशय चांगला असा अनुभव येतो आहे. माझे प्रॉडक्ट्स आहेत अनपॉलिश डाळी आणि सर्व प्रकारची लोणचे, बाजरीची खारवडी, साबुदाण्याची चकली आणि मला एक नवीन व्यासपीठ मिळालं इथे येऊन. आमचे प्रोडक्ट्स आहेत हातसडीचा तांदूळ आहे, नाचणी आहे, रव्याची शेवई, गव्हाची शेवई, थालीपीठाचं पीठ आहे, उपवासाची भाजणी आहे. तर भीमथडीला आम्हाला प्रत्येक वर्षी स्टॉल मिळतो, पण त्यांनी थोडंसं भाडं कमी करायला पाहिजे. कारण आम्हाला महिलांना आता इतकी महागाई झाल्यामुळे प्रोडक्टला पण पैसे खूप लागतात भांडवल भरायला आणि इकडे भाडं पण भरावं लागतं. त्यामुळे मग थोडंसं रेट वाढवून लावावं लागतो. तर भीमथडीला स्टॉल साठी थोडं आम्हाला कमी रेटनी जर मिळालं तर स्टॉल तर बरं होईल. आमचे हे सगळे आवळ्याचे प्रोडक्ट आहेत. आवळा चिंचगोळी, परत आवळा सुपारी, सिरप वगैरे असतात नॅचरलमध्ये सगळे. तसेच आम्ही इथे नॅचरलमध्ये सिरप मिनरल वॉटरमध्ये तयार करतो आणि सगळ्यांना देतो. या उन्हामुळे ना जास्त लोकांना ह्याचा फायदाही होतो, कारण कोकम सरबत वगैरे ॲसिडिटी आणि गरमीचे विकारही कमी करतं. तसेच आमच्याकडे जांभूळ ज्यूस आहे डायबेटीस शुगर कंट्रोलसाठी. जत्रेच्या तिसऱ्या दालनात होती आरोग्यासाठी उत्तम असणारी सेंद्रिय उत्पादनं. सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली फळं, भाजीपाला आणि धान्य इथे उपलब्ध होतं. विशेष म्हणजे ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडूनच ताजा भाजीपाला घेण्याची संधी इथे मिळाली. या जत्रेमध्ये नाविन्यपूर्ण असे सर्व वस्तू बघायला मिळतात.
एका जागेला सर्व वस्तू बघायला मिळत असल्यामुळे तो जो आनंद मिळतो तो इतर ठिकाणी कुठंच मिळत नाही. खाद्यपदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे मुलांच्यात त्याच्यात एक प्रकारचे जत्रेचं स्वरूप आल्यामुळे खेडेगावातून आता जी जत्रा भरते ती शहरात भरत नाही. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. आजच्या शहरी लोकांना गावाकडच्या पारंपरिक व्यवसायांची माहिती करून देण्यासाठी जत्रेच्या 4थ्या दालनात होते 12 बलुतेदार. वेत विणून सुंदर आकाराच्या टोपल्या करणारे बुरुड, फिरत्या चाकावर घट बनवणारा कुंभार, घोंगड्या विणणारे विणकर, पाटा वरवंटा बनवणारे पाथरवट, लाखेच्या पांगड्या करणारे कारागीर आणि उबदार गोधड्या शिवणाऱ्या महिला इथे पाहायला मिळाल्या. येथून गेले 2 वर्ष झाले भीमथडी यात्रेमध्ये व्यक्तींचे मनोगत पूर्ण करण्यासाठी येत आहे आणि त्यांना आनंद घेण्यासाठी मातीपासून निरनिराळे वस्तू बनवून दाखवत असतो कुंभारकामाच्या. हा कलाकार आमचा व्यवसाय धंदा हा बुरडाचा आहे. तर हे टोपले आम्ही जवळजवळ 8 वर्षे आम्ही भीमथडीला येतो. या अशा प्रचंड मोठ्या जत्रेत फिरताना आणि खरेदी करताना दमायला तर होणारच आणि भूकही लागणारच. तेव्हा जत्रेचं 5वं दालन होतं ते खास खवय्यांसाठी. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पदार्थांसाठी इथे वेगळी सोय केली होती. इथल्या शाकाहारी खाद्य जत्रेत होते खरपूस मांडे, अप्पे, चुलीवरची झणझणीत झुणका भाकरी, मासवड्या आणि उकडीचे मोदक. तर मांसाहारी विभागात तळलेले मसालेदार मासे आणि कोंबडीचा रस्सा खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत होते. मी माझ्या स्टॉलवरती पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत आणि वाटाण्याचा भात ठेवलेला आहे आणि बटाटा भजी, कांदा भजी असं ठेवलेलं आहे. मी दरवर्षी प्रदर्शन पाहायला येते आणि दरवेळेला नवीन नवीन बघायला मिळतं. सेंद्रिय भाज्या, सेंद्रिय उत्पादनाची माहिती मिळते. वेगळे वेगळे स्टॉल असतात, छान वाटतं. एरवी कॉन्टिनेंटल डिशेस खाणाऱ्या शहरवासियांनी भीमथडी जत्रेतल्या या गावरान पदार्थांचा यथेच्छ आस्वाद घेतला. जेवणानंतर मुखशुद्धी करणारी उत्पादनंही इथे भरपूर प्रमाणात उपलब्ध होती. गावाकडच्या चवदार पदार्थांनी पोटपूजा झाल्यावर लोककलांचा आस्वाद घेण्यासाठी होतं जत्रेतलं 6वं दालन. इथे लावणी, भारूड, पोवाडा आणि वाघ्या मुरळीनं मांडलेला गोंधळ अशा लोककलांचं सादरीकरण केलं जात होतं. कला आणि व्यायाम यांचा सुंदर मिलाफ असणाऱ्या मल्लखांबाची प्रात्यक्षिकही इथे सादर केली गेली. या सर्व कलांना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. स्त्रीभ्रूण हत्या आणि नेत्रदान याविषयी जनजागृती करणारे छोटे अंध कलाकार या वर्षीच्या जत्रेचे खास वैशिष्ट्य ठरले. लग्न करण्यासाठी पत्नी पाहिजेत, भाऊबीजेला ओवाळण्यासाठी बहीण पाहिजेत, राखी पौर्णिमेला राखी बांधण्यासाठी बहीण पाहिजेत. बालमित्रांनो, तुम्हाला गोड गोड कथा सांगण्यासाठी आजी पाहिजेत. पाहिजेत आजी? पाहिजेत. तुम्हाला गोड गोड बोलण्यासाठी मैत्रीण तुम्हाला पाहिजे.
मग जर तुम्हाला आई पाहिजेत असेल, मावशी जर पाहिजेत असेल, तर मग मुलगीच का नको? गेले 5 वर्ष या भीमथडीच्या जत्रेला येते. यावर्षी मला नवीन म्हणजे हे कलादल आणि त्यात तो मुलगा आत्ता नेत्रदानाचं सांगतो तो अतिशय आवडलेला आहे. पुणे शहरामध्ये ग्रामीण भागाचं चित्रकरण इथं अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तसेच इथले जे स्टॉल आहेत विशेषतः करून कोकणी पदार्थ खाणाऱ्या लोकांसाठी खूपच चंगळ आहे. आणि लोकांचं मनोरंजन करणाऱ्या अशा जत्रेतून ग्रामीण व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच चांगला सामाजिक संदेशही दिला जाऊ शकतो हे संयोजकांनी दाखवून दिलं. जत्रेतून फिरणारी बैलगाडी गावाची आठवण करून देत होती. तर रंगीबेरंगी झूल पांघरलेला आणि मण्यांच्या माळांनी नटलेला नंदीबैल बघताना लहानांबरोबरच मोठ्यांनाही मजा वाटत होती. जात्यावर दळताना गायल्या जाणाऱ्या खास जात्यावरच्या ओव्या इथे ऐकायला मिळाल्या. मळायाली वाट कशानी मळायाली, वाट कशानी मळायाली, दिंडी साधूची खेळायाली, खेळायाली, दिंडी साधूची खेळायाली. काही बचत गट या जत्रेत दरवर्षी हजेरी लावतात, तर काही बचत गटांचं जत्रेतलं हे पहिलंच वर्ष होतं. अनेक महिलांना भीमथडी जत्रेच्या निमित्तानं स्वतःच्या क्षमता कळल्या, स्वतःची नव्यानं ओळख झाली, आत्मविश्वास वाढला आणि स्वावलंबी होण्यासाठी व्यवसायाचं साधन मिळालं आहे. ही ट्रॅडिशनल जत्रा आहे, पण त्याचबरोबर महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून हे सुरू केलेलं हे प्रदर्शन आणि विक्रीचं एक जत्रा आणि अतिशय चांगल्या प्रतिसादामुळे आम्ही आज 8व्या वर्षात पदार्पण केले. ही 8वी जत्रा आम्ही भरवलेली आहे. या जत्रेचं वैशिष्ट्य असं आहे की या जत्रेमध्ये भारतभरातनं काही कलाकार महाराष्ट्राच्या बाहेरच्या काही राज्यातून कलाकार आलेले आहेत आणि याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन चाललेलं आहे त्यांच्या कलेचं. आणि वारली आहे, पॉटरी आहे, पेंटिंग आहे, मधुबनी पेंटिंग आहे, अशा सगळ्या विविध ह्याच्यातले कलाकारांचं एक कलादालन आम्ही ह्यावेळेला भीमथडी जत्रेमध्ये ठेवलेलं आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या क्राफ्टच्या वस्तू आहेत, त्याचबरोबर मसाले आहेत, पापड आहेत, लोणची आहेत, त्याचबरोबर 50 शेतकऱ्यांचे स्टॉल आहे. त्याच्यामध्ये इंद्रायणी, आंबेमोहर, हातसडीचा तांदूळ, गूळ आहे, काकवी आहे, भाज्या आहेत, ऑर्गॅनिकचं तूप आहे आणि दुधापासून केलेले काही पदार्थ आहेत. असे हे विविध रंगांनी असं नटलेलं असं प्रदर्शन ही जत्रा आणि त्याचबरोबर ह्या भीमथडी जत्रेचा आत्मा असलेला आमचा सांस्कृतिक कार्यक्रम की त्याच्यामध्ये सगळे लोककलाकार इथं आलेले आहेत आणि त्यांची कला सादर करतात आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कला महोत्सव आमचा या 4 दिवसामध्ये आम्ही इथे करतोय. 4 दिवस ग्रामीण जीवनाचं दर्शन घडवणाऱ्या आणि ग्रामीण वातावरणाचा अनुभव देणाऱ्या भीमथडी जत्रेची पुणेकरही आतुरतेनं वाट पाहत असतात. ग्रामीण आणि शहरी जनतेला एकमेकांची ओळख करून देत एकमेकांजवळ आणण्याचं काम अशा जत्रांमधून होत असतं. त्यामुळे भीमथडी जत्रेसारखे महोत्सव ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही विभागांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.